मनापासून स्वागत आहे. काहीतरी चटपटीत खायची इच्छा आहे का? बाहेर असा रिमझिम पाऊस आणि गरमागरम ह्या स्नॅक्सचा प्रकार. अगदी पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटेल, शिवाय पोट भरेल, पण मन भरणार नाही. इतकं अप्रतिम टेस्टी हा स्नॅक्सचा प्रकार काय आहे? चला पाहूयात. अतिशय कमी साहित्यामध्ये खूप कमी वेळात झटपट तयार होणारा आणि सर्वांच्याच आवडीचा. पण व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. यासाठी आपल्याला बारीक चिरलेला कांदा लागणार आहे. आपण ज्या पद्धतीने कांदा भजी बनवतो त्याच पद्धतीने असा हा बारीक एकदम चिरून घ्यायचा आहे आणि पूर्ण सुट्टा करून घ्यायचा आहे. आता याला 1 ते 2 टेबलस्पून आपल्या टेस्टनुसार मीठ टाकायचं आहे. लाल मिरची पावडर टाकायची आहे. आलं लसूण पेस्ट टाकायची आहे. चेचून आलं लसूण टाकलं तरी चालेल. आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. संपूर्ण कांद्याला हे चोळून घ्यायचं आहे. असंच हे 5 ते 10 मिनिटं ठेवून द्यायचं आणि 5 ते 10 मिनिटानंतर या कांद्याला छान असं पाणी सुटतं. पाणी सुटल्यानंतर यामध्ये एक अर्धा कप तांदळाचं पीठ आणि अर्धा कप आपण बेसन पीठ यामध्ये घालायचं आहे. अगदी थोडीशी गोड साखर घालायची आहे. 1 टेबलस्पून वापरली तरी चालेल. भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. आता हाताच्या साहाय्यानं किंवा चमच्याच्या साहाय्यानं हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. अगदी व्यवस्थित सर्व कांद्याला हे मिश्रण लागलं जाईल असं मिक्स करून घ्यायचं. यानंतर आपण आवश्यक वाटेल तसं एकदम थोडं थोडं पाणी घालून याचं छान असं बॅटर बनवून घ्यायचं आहे. ज्याप्रमाणे आपण भजी बनवतो त्या पद्धतीने जास्त पण घालायचं नाही, अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे आणि घट्टसर असं हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे. या ठिकाणी अशा प्रकारे आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे. आता या ठिकाणी ब्रेड घ्यायचा आहे. आपल्याला आवडीनुसार या ब्रेडचे काप करून घ्यायचे आहे. त्रिकोणी घेऊ शकता, आयताकार घेऊ शकता, आवडीनुसार याची कट करून घ्यायचं आहे आणि दोन्ही साईड होऊन हे जे आपण बॅटर बनवलेलं आहे कांदा भजीसारखं, हे दोन्ही बाजूनं साईडने लावून घ्यायचं आहे आणि एकदम कडकडीत तेलामध्ये छान असं मध्यम आचेवरती एकदम कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे. पाहू शकता रंग किती छान आहे, त्याचबरोबर दिसायलाही आकर्षक, त्याहूनही जास्त अप्रतिम टेस्टी. नक्की अशा प्रकारची या पावसाळ्यामध्ये हे स्नॅक्स बनवून पहा आणि कमेंट करून कळवा की तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ शेवटपर्यंत वॉच केल्याबद्दल मनापासून धन्यवाद. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.